नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी चिंचवाडे SS श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दत्तवाड. विषय मराठी, वर्ग इयत्ता 7वी. बालभाती या पाठ्यपुस्तकातील 14वा पाठ कवितेची ओळख. लेखिका शारदा दराडे यांचा हा पाठ आहे. चला तर मग सुरुवातीला आपण लेखिकेचा परिचय करून घेऊ, नंतर पाठाचा परिचय करून घेऊ. लेखिका शारदा दराडे यांचा जन्म 1979चा. विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन करणाऱ्या गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखनही प्रसिद्ध आहे. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र मेहुणा राजा, तालुका देवळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. यानंतर पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण पाहू. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. नाटक हा मराठी साहित्यातील एक प्रकार आहे. आता एकांकिका या साहित्य प्रकाराची ओळख व्हावी म्हणून आपण हा पाठ शिकायचा आहे. आता यानंतर तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा किंवा तुमचा अनुभव सांगा. 1. प्रकल्प म्हणजे काय? 2. यापूर्वी शाळेत दिलेल्या प्रकल्पापैकी तुम्हाला कोणता प्रकल्प सर्वात जास्त करायला आवडला आणि का तेही लिहा. 3रा प्रश्न, प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेला अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगा. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. प्रकल्प म्हणजे काय? विशिष्ट विषयावरती आपल्याला प्रकल्प तयार करता येतो. त्यासाठी विशिष्ट कालावधी सुद्धा असतो आणि त्या कालावधीमध्ये आपण ते काम पूर्ण करायचे असते, त्याला आपण प्रकल्प म्हणतो. बघा, आता आपण एकांकिकेला सुरुवात करूया. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, अगदी विचारात गुंतलेला असतो. मग आजोबा म्हणतात, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर म्हणतो, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा. म्हणजे काय हो? आजोबा म्हणतात, कोणी सांगितलं रे तुला हे? सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न, हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. सुधीरला थोडस टेन्शन येतं, कसा हा प्रकल्प करायचा? मग आजी म्हणते, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलंय बाईंनी. सुधीर म्हणतो, पण मी हे कसं करू? आजोबा म्हणतात, अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभा ही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आकलन होणे म्हणजे समजणे. मग आजी म्हणते, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? मग आजोबा म्हणतात, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. मग यावर आई म्हणते, सुधीर हात पाय धु आणि दूध घे. सुधीर म्हणतो, आजी मी कागद आणि वही घेतो, आताच आपण सुरुवात करू. मग यानंतर आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. मग त्यानंतर आजी म्हणते, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. सांजवात म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपण दिवा लावतो. मग आजोबा म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. वात म्हणजे एक प्रकारचा पोटाचा विकार असतो, त्याला वात म्हणतात. मग आजी म्हणते, कधीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. खो देणे म्हणजे नकार देणे. मग सुधीर म्हणतो, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजोबा म्हणतात, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. मग यावर आजी म्हणते, बरं बाई तुमची इच्छा, हाच द्यास भाजी बनवते चवळीची खास. मग यावरती सगळेजण अगदी खूप खूप हसतात. मग बाबांची रात्रपाळी असते आणि बाबाही येतात आणि आमच्या या संवादामध्ये सहभागी होतात. आणि बाबा म्हणतात, अगं आई पटकन खायला दे ना ग काही.
मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करून देणार नाही सही. मग सुधीर म्हणतो, कसली घाई कसली सही, आजीनं दिली चपाती दही. मग यावर आई म्हणते, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आजी म्हणते, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. पाश सोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे. मग बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला जातात. मग फिरायला जाताना आजोबा काय म्हणतात बघा, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजोबांना चप्पल हवं असतं, कोटाचंही काय झालेलं असतं, बटन तुटलेलं असतं. आता कोटाला लावलेलं जे मोठं बटन असतं त्याला काय म्हणतात, बक्कल असं म्हणतात. मग यावर आजी म्हणते, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. मग आई म्हणते, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का म्हणजे हट्ट. मग आजी म्हणते, म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा का मी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. ठेका म्हणजे कंत्राट. मग यावर आई म्हणते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. माया म्हणजे प्रेम. मग यावर सुधीर म्हणतो, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. लहान तोंडी मोठा घास याचा अर्थ बऱ्याच वेळेला लहान किंवा सामान्य माणसाने अनोळखे काहीतरी बोलले की त्याला आपण काय म्हणतो, लहान तोंडी मोठा घास. काही वेळेला लहान होऊन सुद्धा मोठ्यांना काहीतरी वेगळं बोललं जातं, तेव्हा त्यावेळेला किंवा तेव्हा लहान तोंडी मोठा घास असं म्हटलं जातं. मग सुधीर रुसतो, तेवढ्यात ताई येते, तिला हे वातावरण नवीन असते, विषय समजतात, तीही खो खो हसते, पण आनंदित होते व सहभागी होते चर्चेमध्ये. सहभाग होणे, सामील होणे. मग काय ताई म्हणते बघा, बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी, बाजी मारणे म्हणजे जिंकणे, सोजी म्हणजे काय, जाड रवा. मग यावर आई म्हणते, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. उशाला म्हणजे उशाजवळ. मग सुधीर म्हणतो, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. ताव मारणे म्हणजे भरपूर जेवणे किंवा पोट भरून जेवणे. मग सगळेजण एकत्र मिळून जेवतात, जेवण करतात. मग त्यानंतर आजी म्हणते बघा, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. आता रात्र झाली, सगळेजण झोपा, सकाळी परत आपण कवितेवरती काहीतरी बोलू, चर्चा करू, गप्पा करू, अशा पद्धतीनं ती म्हणते. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. मग आई म्हणते, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. मग त्यावर ताई काय म्हणते बघा, सुधीरला म्हणते ती, अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. मग आजी म्हणते, आजोबांना द्या स्वेटर, मफलर, आणा कान टोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. मग सुधीर ही आंघोळ करून आणि आवरून बाहेर येतो. मग ताई म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, या शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. यमक म्हणजे काय, व्याकरणातला हा काय की यमकाचा प्रकार आहे. यमक म्हणजे कवितेतल्या काही ओळींमध्ये काही शब्दांच्या शेवटी एकच एक शब्द काय होतो की परत परत येणे, याला यमक अशा पद्धतीनं म्हटलं जातं. यानंतर बाबा रात्र पाळी होऊन परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गाल्यातल्या गाल्यात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात आणि काय बाबा म्हणतात बघा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. वाळा म्हणजे काय, आपण उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये वाळा टाकतो. वाळा काय की औषधी वनस्पती आहे. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. मग आई म्हणते, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. मग यावर आजी काय म्हणते, सुधीर आवर दप्तर ठीक, नाही तर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. टापटीपणा म्हणजे व्यवस्थितपणा. आजी काय करते की सुधीरला व्यवस्थितपणे कसं राहायचं ते सांगण्याचा प्रयत्न करताना अशा पद्धतीनं ती काय करते की परत कवितेसारखी ती बोलते किंवा कवितेतल्या ओळींसारखं इथं आपल्याला बोलणं दिसून येतं. मग सुधीर म्हणतो, आजी आई खूप छान, मला नाही कशाची वान, वान म्हणजे कमतरता असणे, तुमच्या वाचून हले ना पान. आता
आईने आजीनी काय केलं की सुधीरला थोडंसं कविता करण्यामध्ये मदत केली. सगळेजणच बोलायला लागल्यामुळे काय झालं की सुधीरला आता कविता करणं सोपं झालं. आजोबा होकार दर्शवितात तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात आणि बाबा म्हणतात, बस झाला कवितांचा पाऊस. अशाने थोडीच पूर्ण होणार का हौस. पुस्तक देत देत पुढे बाबा म्हणतात, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. मळा आणि लळा हे यमक जुळणारे शब्द आहेत. कवितेचा मळा म्हणजे काय, भरपूर कविता. कवितांचा लळा लागणे म्हणजे कवितेविषयी माया वाटणे किंवा प्रेम वाटणे. लळा म्हणजे माया. मग सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. तल्लीन होणे म्हणजे गुंग होणे. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. आता कविता करण्यासाठी सुधीरनं पुस्तकं वाचली आणि मग त्याला काय झालं की थोडंसं कुठंतरी त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग तो काय करतो की बोलायला लागतो. सुधीर म्हणतो, बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा आणि किती. शांताबाईची बाग आणि सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. चेतवणे म्हणजे प्रफुल्लित करणे. मग असं सुधीर म्हटल्यानंतर सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात, सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. बघा हा, इथं मराठी साहित्यातील काही कवी आणि कवयित्री यांची नावं आलेली आहेत. आता शांताबाई कोण, मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री आणि गीतकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या. मग त्यानंतर कोण आलेले आहेत, सुर्वे, मराठीतील सुप्रसिद्ध लेखक नारायण सुर्वे. आणि गदिमा म्हणजे कोण, मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि कवी म्हणून ओळखले जाणारे ग. दी. माडगुळकर. आणि बालकवी म्हणजे कोण, मराठीतील सुप्रसिद्ध कवी. आता बालगीते लिहिणारे, निसर्ग कविता लिहिणारे असे हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी बालकवी या टोपण नावानी कविता लिहिल्या. तर या सगळ्यांमुळे काय झाले की मराठीतील साहित्य फुललेलं आहे. बघा, तर अशा पद्धतीनं या एकांकिकेमध्ये सुधीरच्या घरामध्ये कवितांमधून झालेले संभाषण आणि सुधीरला मिळालेली कवितांची पुस्तके, यातून सुधीर कविता खूप छान छान करायला शिकतो, करू लागतो. मग ओघानं ज्या साहित्यिकांची नावं आली त्यांचीही नावं आपण बघितली. तर याप्रमाणे मुलांनो, या पाठामध्ये सुधीरला काव्य प्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सर्वच सदस्य कवितेतून बोलू लागतात. आणि मग तेव्हा बोलत असतात तेव्हा काय होतं की त्यांना गंमतही येते. प्रत्येक जण आपापला अनुभव अगदी सोप्या सोप्या शब्दातून मांडू लागतात. उदाहरणार्थ, आजी म्हणते सांजवात आणि कांद्याची पात. बाबांच्या तोंडचे शब्द कोणते, अनुभवातले ऑफिस व बॉस. अशा पद्धतीनं शब्द वापरल्यामुळं काय होतं की सुधीरला कविता करायला शिकायला मिळते. तर याप्रमाणे आपण या एकांकिकेचा अभ्यास केला. मुलांनो, स्वाध्याय तुम्ही घरामध्ये न विसरता सोडवा. धन्यवाद.